काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जो हा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले, श्रीनगरमध्ये पोहोचले. तिथून त्यांनी लोकांना विमानाने महाराष्ट्रात पाठवलं. जे महाराष्ट्रातले पर्यटक अडकलेले होते काश्मीरमध्ये त्यावरनं संजय राऊत यांनी भरपूर मीडियाने एकनाथ शिंदे यांच्यावरती श्रेय घेण्यासाठी ते श्रीनगरला गेले असं बोललो आपण. तेही साहजिक असेलच. महायुतीमध्ये गिरीश महाजन तिथे असताना एकनाथ शिंदे गेले. ठीक आहे, त्यावरती संजय राऊत यांनी कटाक्ष टाकला, त्यांच्यावर टीकाही केली, भरपूर मीडियानेही केली. त्यानंतर महायुतीतले चला एक दोन घटक तर गेले, परंतु त्यानंतर म्हणजे जे महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीतनं शरद पवार हे पोहोचले यांच्यासाठी. म्हणजे जे पीडित होते, ज्यांचे मृत्युमुखी पडले, त्यांच्या घराला त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी शरद पवार स्वतः तिथे पोहोचले. पण शिवसेना उबीटी मधनं कुणीही आपल्याला कुठेही दिसलं नाही ना. जे पीडित झालेत त्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी कुणी पोहोचलं ना. नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजे केंद्र सरकारने जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्यामध्येही कुणी दिसलं नाही. म्हणजे आणि प्रत्यक्ष एकनाथ शिंदे, प्रमोद महाजन हे जे तिथं पोहोचले तसंही कुणी उबाटा, शिवसेना उबाटा आपण स्पेशल बोलतोय, शिवसेना उबाटाकडनं कुणी तिथंही दिसलं नाही. अरविंद सावंत यांना ज्यावेळेस आमंत्रण मिळालं होतं सर्वपक्षीय बैठकीचं त्यावेळेस त्यांनी मला ऑनलाईन म्हणजे जुळता यावं असं त्यांनी रिक्वेस्ट केली होती. आता ऑनलाईन जर बैठकीतलं सगळं बाहेर फुटणार तर कोण, म्हणजे ते प्रोटोकॉल्स असतील त्यामुळे ऑनलाईन जमलं नाही. तर मुंबईवरनं फ्लाईट पकडून दिल्लीला जायला किती वेळ लागला असता. शिवसेना उबाटाचं आता काहीतरी गोष्टी फक्त बोलण्यापुरत्याच आहेत का असं वाटतंय. कारण उद्धव ठाकरे जे गेले त्यानंतर अर्थातच पहलगाममध्ये जो आतंकी हल्ला झाला, परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडनं कुठेही आपल्याला म्हणजे स्टेटमेंट जाऊ द्या, परंतु नरेंद्र मोदी त्यांचा दौरा सोडून मागे आले याच्यावर टीका झाली की त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये जनरॅलीला संबोधित केलं. परंतु उद्धव ठाकरे का पोहोचले नाही? उद्धव ठाकरे तर सुट्ट्या मनवायला गेलेले आहेत, लंडनला आहेत असं मानलं जातं. लंडनमध्ये गार हवा आहे, सगळं ठीक आहे, परंतु त्यांनी काय पक्षाला एकदा फक्त राजकारण म्हणून बघितलं गेलं नाही पाहिजे. समाजकारणही तुम्हाला करावं लागेल, तरच तुम्हाला कुठेतरी जी मोठा जनसमुदाय आहे हा तुमच्या सोबत येईल. तुम्ही जर त्यांना एक्झाम्पल सेट नाही करणार, देशावरती दहशतवादी हल्ला झालाय, पाकिस्तान विरुद्ध केंद्र सरकार काही निर्णय घेत आहे, त्यासाठी सर्वपक्षीय सगळ्या लोकांना समजून सांगण्यासाठी, सगळ्यांना विश्वासात घेण्यासाठी तिथं बोलवलं, परंतु तिथं उबाटाकडनं कुणीही गेलं नाही. म्हणजे 6 खासदार हे यांचे उबाटाचे आहेत, राज्यसभेत प्रियंका चतुर्वेदी, संजय राऊत आहेत, तरीही कुणी पोहोचू शकलं नाही दिल्लीला सर्व पक्षीय बैठकीत. आणि म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे यांनी यायला पाहिजे होतं, कारण त्यांचा पक्ष ज्या परिस्थितीतनं चाललाय ते अवघड आहे. कारण जर म्हणजे सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना तर ऊर्जा आहे, भाजपमध्ये तर सगळ्यांना ऊर्जा आहे की गिरीश महाजन तिथं गेले होते, आम्ही कॉन्ट्रीब्युट केलं, ज्यावेळेस देशावर काही प्रश्न येतो त्यावेळेस आमचा नेता उभा राहतो असं ते म्हणू शकतात. शरद पवार गटाचे लोकही तसं म्हणू शकतात. या हल्ल्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे तर उघडपणे म्हणतायत, कारण खुद्द एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये पोहोचले होते. परंतु उबाटाचे कार्यकर्ते कोणाकडे बघणार? ते फक्त गप्पाच ऐकणार, ते फक्त बाकीच्यांनी जे केलं, देशावर जी परिस्थिती आली त्यावेळेस फक्त काय केलं ते फक्त ऐकणार, आणि ऐकल्याशिवाय त्यांना पर्यायही नाहीये. कारण म्हणजे रचनात्मक राजकारण करणारे लोक आता आपल्याकडे, नेते आता कमी होत चाललेले आहे. फक्त स्वतःच्या पक्षाची भूमिका फक्त राजकारणापुरती, निवडणुकांपुरती ठेवणं हे कितपत योग्य आहे हे तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. कारण कसं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा गट परिस्थिती त्यांची एकतर पहिलंच वोट त्यांना मिळालेले नाही आहेत, आणि त्यात आता जर ह्या कटिंग प्रसंगीही ते जर ऍक्टिव्ह होणार नसतील तर नक्कीच त्यांना महाराष्ट्रातली जनताही कितपत साथ देते हेही बघण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या सर्व विषयाबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय महाराष्ट्र.